बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय। वाल्मिक कराडला बीड कोर्टात हजर करण्यात आले। यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केलाय। तसेच तपास अधिकाऱ्यांनी देखील कोर्टात मोठे गौप्यस्फोट केलेत। त्यामुळे या प्रकरणी वाल्मिक कराड याला 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली। खंडणी येथील आरोपी वाल्मिक कराड पुरता अडकत चाललाय। कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं कनेक्शन समोर आलंय। संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली। त्या दिवशी सुदर्शन घुले, विष्णू साठेचा वाल्मिक कराडशी फोनवरून बोलणं झाल्याचा दावा एसआयटीनं कोर्टात केला। त्यामुळे या प्रकरणी अधिक तपासासाठी वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एसआयटीचा कोर्टात मोठा दावा। 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3:15 दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 दरम्यान सुदर्शन घुले, विष्णू साठे आणि वाल्मिक कराडचं फोनवरून संभाषण झालं। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड 10 मिनिटं सुदर्शन घुले आणि विष्णू साठेशी बोलला। संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ ही मिळती जुळती होती। एसआयटीनं शेकडो फोन कॉल तपासल्यावर संभाषणाची माहिती मिळाली। वाल्मिक कराडवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादीही कोर्टामध्ये सरकारी पक्षांकडून सादर करण्यात आली। मकोका कसा लावण्यात आला याचा संदर्भ एसआयटी कडून देण्यात आला। हत्येच्या दिवशीही वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचा धक्कादायक दावा देखील एसआयटीनं केलाय। तर कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नसल्याचं त्याचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी म्हटलं। आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली। हत्येच्या दिवशीच वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांना धमकी दिली होती। वाल्मिक कराड आणि आरोपींमध्ये काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे। वाल्मिक कराड, विष्णू साठे आणि सुदर्शन घुलेला समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळेला लपण्यासाठी इतर आरोपींनी मदत केली का हे तपासायचं आहे। कराडची परदेशात मालमत्ता आहे का याची चौकशी करायची आहे। वाल्मिक कराडच्या वकिलाचा युक्तिवाद। कुठल्याही आरोपीनं वाल्मिक कराडचं नाव घेतलं नाही। कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही। वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर आहे। वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही। पोलिसांच्याकडनं यांची 10 दिवसाचा पीसीआर मागण्यात आलेला होता। पैकी कोर्टाने 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीची ऑर्डर केलेली आहे। अनेक मुद्दे होते, सीडीआर होते, यांचा कटात सहभाग आहे का, प्रॉपर्टीच्या अनुषंगाने चौकशी करायची, असे महत्त्वाचे 2 मुद्दे होते। आणि त्या मुद्द्यावर कोर्टाने आमचे विवेचन ऐकून, आरोपीच्या वकिलांचं विवेचन ऐकून 22 तारखेपर्यंत पीसीआर दिलेला आहे। पुढच्या पीसीआरच्या वेळेस सगळ्या गोष्टी कळेल की काय काय तपास झाला, काय नाही। आज सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगता येत नाही। आता जे कटात सहभाग होता तो साबित करण्यासाठीच आम्ही पीसीआर मागितला। खंडणीचा गुन्हा आहे। त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आलेली 15 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली, त्याच्यामध्ये कुठेही असं यांचा आणि ह्या खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात कुठेही पुरावा आलेला नाहीये। आणि काल पण तेच सांगितलं त्या कोर्टामध्ये। आणि ह्या संदर्भात तपास चालू आहे। तपास झाल्यानंतर बघूया 22 तारखेला। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुनावणी पार पडल्यानंतर पोलीस आरोपी वाल्मिक कराड याला व्हॅनमधून जेलच्या दिशेने घेऊन गेले आणि त्याच वेळी कोर्टाबाहेर मोठा गदारोळ बघायला मिळाला। वाल्मिक कराडचे समर्थक आणि त्याच्या विरोधात घोषणाबाजी करणारे आमने सामने आले आणि यावेळी पोलिसांनी दोनही बाजूंच्या आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिलं। आमची मागणी एकच आहे, ज्या पद्धतीने पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेलं नाही। देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा। ज्यावेळेस त्याला ठेचून मारलं तेव्हा काहीच केलं नाही तुम्ही। त्याला रक्तबंबाळ झाला, 2 तास त्याला ठेचीत राहिले, तेव्हा त्याचं काहीच केलं नाही। आम्ही उभं राहिला म्हणून आम्हाला तुम्ही गाडी देऊन टाका। आम्ही उभं राहिला म्हणून फक्त उभं राहिला म्हणून एक सुज्ञ नागरिक आहेत आम्ही। उद्या तुम्ही आम्हाला मारताना तुम्ही ठेचून, तेव्हा काय करायचं? जे काही खोटे गुन्हे दाखल झाले आहेत
हे तात्काळ मागं घ्या. कोणाच्या तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी काही लोक स्टंटबाजी करतायत. संतोष देशमुखांना या ठिकाणी 100% न्याय मिळाला पाहिजे, परंतु अशा प्रकारे जर स्टंटबाजी केली तर आम्ही सहन करून घेणार नाही. अण्णावरील खोटे गुन्हे वाल्मिक अण्णावर जो खोटा गुन्हा झालाय ते गुन्हे मागे घेतलेच पाहिजे. तुम्ही फोन रेकॉर्डिंग काढून का गुन्हेगार साबित होतो का? सध्या वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय. त्यातच आता संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या दिवशी त्याचं सुदर्शन घुले याच्यासह विष्णू चाटेशी संभाषण झाल्याचा सर्वात मोठा दावा SIT न केलाय. त्यामुळे आता या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय खोलात गेलाय हे नक्की. सचिन जिरे, पुढारी न्यूज, बीड.